आधी कामगारांची थकबाकी मगच क्लस्टरचे काम, आमदार संजय केळकर यांचा इशारा। क्लस्टरसाठी मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या जागेतील इंडियन रबर कंपनीच्या 450 कामगारांवरती अन्याय। गोरगरीब रहिवाशांना घरकुल देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या क्लस्टर योजनेत कामगारांवरती अन्याय झाल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे। क्लस्टरचे भूमिपूजन झालेल्या वागळे इस्टेट येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंड क्रमांक F2 या जमिनीवरील इंडियन रबर कंपनीच्या 450 कामगारांची कोट्यावधीची थकबाकी अद्याप मिळालेली नाही। तेव्हा हतबल झालेल्या कामगारांनी रविवारी शासकीय विश्रामगृहात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले। यावेळी आधीच कामगारांची थकबाकी द्या, नंतरच क्लस्टरचे काम करा, असा इशारा आमदार केळकर यांनी दिला असून मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। आशिया खंडातील ठाण्यातील सर्वात जुनी औद्योगिक वसाहत असलेल्या वागळे इस्टेट रोड नंबर 22 येथे MIDC क्षेत्रातील भूखंड क्रमांक F2 येथे 1963 पासून इंडियन रबर कंपनी होती। या कंपनीत 465 कामगार काम करतात। त्यापैकी 90% कामगार मराठी होते, पण सन 1982 मध्ये प्रजासत्ताक दिनी रबर कंपनी अचानक बंद करण्यात आल्याने सर्व कामगार देशोधडीला लागले। कुठलीही देणी न देता कामगारांच्या तोंडाला पाणी पुसण्यात आली। लेबर कोर्ट, हायकोर्ट यांनी कामगारांच्या बाजूने निकाल दिला, परंतु काहीच न्याय मिळालेला नाही। मागील 35 वर्षात वारंवार मागण्या आणि निवेदनं देऊन देखील अद्याप दमडीही मिळालेली नाही। दरम्यान थकबाकी मिळण्याच्या प्रतीक्षेत आतापर्यंत या कंपनीतील 200 कामगार निधन पावले, पण थकबाकी मिळालेली नाही। आणि आता तर ही जागा क्लस्टरसाठी दिल्याने कामगार हतबल आणि संतप्त झाले आहेत। या कामगारांसाठी आमदार संजय केळकर सातत्याने लढा देत आहेत। प्रत्येक अधिवेशनात या कामगारांचा विषय आमदार केळकर यांनी उचलला, तरीही अद्याप पावेतो या कामगारांना न्याय मिळालेला नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी क्लस्टरच्या भूमिपूजनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर रविवारी आमदार संजय केळकर यांनाही साकडे घातले। त्यानुसार रविवारी शासकीय विश्रामगृहात कामगारांची बैठक घेतली। या बैठकीत आधी कामगारांची थकबाकी द्यावी, नंतरच क्लस्टरचे काम करा, अशा सूचनावजा इशारा दिला आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्य कामगारांची व्यथा जाणून सकारात्मक निर्णय घेतील, असा आशावादी आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे। एक अन्याय झालेला आहे, कारण की 40 वर्षापूर्वी ही कंपनी बंद पडल्यानंतर 425 कामगारांना देशोधडीला लावण्याचं काम जे आहे ते इंडियन रबर कंपनीच्या मालकांनी केलं आहे। त्या कंपनीने दुसऱ्या कंपनीला विकल्यानंतर देखील CDS कंपनीने देखील यांना एक छदाम दिलेला नाही आणि त्याच्यामुळे ह्यांची कुटुंब जी आहेत ती उघड्यावर पडली। 200 कामगार जे आहेत ते या सगळ्या गेल्या 30-35 वर्षामध्ये यांचं निधन झालं, त्यांची कुटुंब उघड्यावर पडली। आणि आज आता ही मंडळी मला ज्यावेळेला भेटली तर त्यांनी सांगितलं की क्लस्टरमध्ये हे इंडियन रबर कंपनीची जागा जी आहे ती घेतली जाते आहे, त्याचं भूमिपूजन केलेलं आहे। खरं म्हणजे हा नियम आहे किंवा अशा प्रकारचा शासनाचा GR आहे 2007 सालाचा, की कुठलीही कंपनी विकली किंवा काही हस्तांतर झालं तर पहिला हक्क जो आहे तो कामगाराचा। कामगाराची जी थकबाकी आहे ती पहिली द्या, त्यानंतर मग बँक, क्रेडिटर्स जे काही असतील त्यांची थकबाकी जी असेल ती दिली गेली पाहिजे। परंतु आज कामगारांच्या तोंडाला पानं पुसली गेलेली आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या हक्काच्या लढाईकरता विधिमंडळात माझ्याकडे ज्यावेळेला त्यांनी पूर्वी निवेदन दिलं होतं, मी विधिमंडळात पण हा प्रश्न उपस्थित करून शासन दरबारी मांडलं होतं। या क्लस्टरच्या ओपनिंगच्या वेळेलाही माननीय मुख्यमंत्र्यांची कामगारांची भेट झाली। कामगारांनी मला भेटल्यानंतर सांगितलं आणि त्यांनाही लक्षात आलं, कदाचित अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं नसेल की हे कामगारांची देणी राहिलेली आहे, तर त्यांच्याही लक्षात आलं आणि मला खात्री आहे की त्यांची भूमिका जी आहे ती कामगाराच्या बाजूनेच असेल, त्यांची थकबाकी देण्याच्या बाजूनेच असेल। पण या कामगारांची देणी ही दिली गेली पाहिजेत आणि ती जोपर्यंत दिली जात नाही, पहिले यांची थकबाकी द्या, त्याच्यानंतर क्लस्टरचं काम सुरू करा, अशा प्रकारची आमची भूमिका आहे। शिवाजी सुकाळे, मी इंडियन रबरमध्ये 1967 पासून काम करत होतो। 1982ला कंपनी मालकाने बंद केली अचानक आणि कोणाला काही माहिती नव्हता। दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी कामावर ते हजर झाल्यानंतर आम्हाला कळलं की कंपनी लॉकआउट झालेली। त्याच्यानंतर
आम्ही लेबर कोर्टामध्ये गेलो. लेबर कोर्टामध्ये कामगारांसारखा निकाल लागला. आमचे ॲडव्होकेट होते राजा देसाई म्हणून, त्यांनी कामगारांची केस चांगल्या प्रकारे लढली. त्याच्यानंतर मालक हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टामध्ये राधा डिसोजा म्हणून ॲडव्होकेट होते, त्यांच्या आधिपत्याखाली ही केस चालवण्यात आली आणि तिथे सुद्धा हायकोर्टाने लेबर कोर्टाचा निकाल कायम केला. आणि त्याच्यानंतर त्या निकालानंतर मालकाने सांगितलं की मी कंपनी चालू करतो. आणि परंतु त्याने काय केलं, कंपनीमध्ये जे कामगारांचे पगाराचे पाकिट भरलेले होते, काही कामगारांचा बोनस होता, लीवचे पगार होते, ते सगळे पगार पैसे सगळे घेऊन तो पसार झाला. त्याच्यानंतर तो कोर्टामध्ये पण हजर नाही झाला. तर साहेब, याच्यानंतर मग आता आमचा वाली कोण? मग आम्हाला कोणीला कोणीतरी भेटायला पाहिजे होतं. ह्याच्या अगोदर आम्ही सर्वांनी मिळून एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा आम्ही पत्र दिलं होतं, परंतु त्याच्याबद्दल काही एक झालं नाही. त्याच्यानंतर मग आमची भेट झाली केळकर साहेबांची आणि केळकर साहेबांनी आमच्या खरोखरच पोटतिडकीने आमच्या सर्व कामगारांचे प्रश्न त्यांनी अधिवेशनमध्ये, प्रत्येक अधिवेशनमध्ये त्यांनी आमचे प्रश्न मांडले.